शिट. तर मित्रमंडळी कशात आपण सगळे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गोपाळकाळा. तर आमच्या इथे आज गोपाळकाळा सेलिब्रेट केला जातो. मग मी आज गोपाळकाळा खेळायला पण जाणार आहे. पण त्याला अजून भरपूर टाईम आहे. बघा आत्ताशी किती वाजलेत, आत्ताशी 11 वाजत आलेत. अजून भरपूर टाईम आहे आम्हाला. अजून मटकी कलर करायची, अजून भरपूर सगळं आहे. आणि गाईज आता जर तुम्हाला एक मी सांगू, तर आता ही लाईट बंद केली ना, एवढा अंधार होईल ना. तुम्ही बघा 1 2 3 काय दिसतंय, काय दिसतंय? काहीच नाही ना. आता 2 लाईट सुरू करतो. आता उजेड आला बघा, कारण बाहेर पडतो एवढा पाऊस. हा बघा चिक्कार पाऊस पडतोय. कारण की मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला. तर रायगडला ऑरेंज अलर्ट आहे का रेड अलर्ट आहे काय माहीत नाही. तर भरपूर पाऊस पडतो इथे पण आज. आणि गोपाळकाळा आम्ही भिजणार आहोत ते पण आहेच. पण आता असं पहिले पावसात जायला भिजायला आवडत नाही ना. मग आधी मला जुन्या आठवण आली लहान असताना ना. हा इथे पाणी भरतो ना बघा, समोर भरलाय बघा. हा एकदम समोर. इथं पेपरचे बोट तसं बनवायचो आणि असे सोडायचं. ते असे एकदम मस्त 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 तिथपर्यंत जायचो. शिकार मजा यायची तेव्हा. मी एकदा आधी लहानपणापासून मी काय करायचो, इथून सोडायचो. इथं आधी भरपूर पाणी बनायचं. हे सगळं काहीच नव्हतं इथे. ते इथे सोडायचो. ती अशी इथून अशी खालून अशी जायची तिथपर्यंत. तिथं जे गटार तिथपर्यंत जायची. भरपूर मजा यायची तेव्हा. आता लागली आहे मला भूक. तर आता मी पहिले खायचं काहीतरी बघतो. कारण की मम्मी आज सकाळी 7 वाजता निघाली आहे पनवेलला. ती दीदीकडे गेली आहे आणि पप्पा गेलेच कामाला. मम्मी घरात एकटाच आहे. आता 10 वाजता उठलं उशिरा. सुट्टी भेटलाय ना, मग आळस आलेला. आळस चांगला नसतो माहिती आहे मला, पण काय करणार, सुट्टी भेटली ना, झोप पूर्ण करून घ्यायची. तर पहिले मी आता मॅगी बनवून घेतो. किचनमध्ये गेला की पण अंधार. हा बघा लाईट सुरू करायलाच लागेल. ऊनच नाही पडत. चला तिकडं खायला बनवू आपण मॅगी. लाईट सुरू. फोन कसा ठेव, इथं ट्रायपॉड आणून लावतो मी. हिलू दिसतोय मी आता तुम्हाला. ट्रायपॉड लावलेला आहे, मी सेट केलेलं आहे इथे. दिसतोय मी. हाय मलाच बघू द्या. पण मी समोर उभा नाही, मला कसं दिसेल. मरू दे, नंतर बघू. दिसत असेल मी. तर आता मी मॅगी बनवायला येतो. मॅगीचा डबा आणतो. तर काय 2 पॅकेटची मॅगी बनवते मी. मॅगी तर बनवतो मी. गाईस मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता. मी आहे खरं माणगावचा, पण माणगावातून बघतात किती जण ते बऱ्यापैकी माहिती आहेत मला. तुम्ही बाहेरून किती जण बघता ते नाही माहिती, कारण की माझे सबस्क्रायबर 54 आहेत. त्यामधले कुठले कुठले नाहीत ते माहीत नाही मला. तर तुम्ही कमेंटमध्ये टाका मी इथला आहे असं टाका तुम्ही. म्हणजे मला समजेल तुम्ही कुठून बघता. 54 जणांमधले एवढे काही 50,000 सबस्क्रायबर नाहीत माझे. ते तुम्ही कराल बघून तिथून करून आले व्ह्यूज. मला एक प्रश्न विचारायचा होता की मागचा ब्लॉग कसा वाटला मला सांगा पहिले. एवढा अतिउत्तम ब्लॉग तुम्ही बघितलाय की नाही मला सांगा पहिले. किती केवढा मोठा ब्लॉग होता सांगा तुम्हाला. एवढा भारी ब्लॉग मी कधीच बनवला नसेल. 5 नाही, किती मिनिटाचा होता. हा मोजून 3 मिनिटाचा ब्लॉग. आणि मी सांगतो मी एवढा आळशी आहे. तो ब्लॉग मी काल एडिट केला. उद्या होता रक्षाबंधन आणि मी ब्लॉग काल एडिट केला. विचार करा. इंडिपेंडन्स डेच्या दिवशी 15 ऑगस्टला. विचार करा. There is Sarthak's recipes made by me मॅगी. आता आपण ह्याचे टाकू मसाले. 1 2 चमचा मसाला. थोडंसं मीठ टाकायचं आपण.
थोडंसं मीठ पडलं. गॅस सुरू करू. गॅस सुरू केला तर जरा हलवून घेऊ त्याला. मसाला वगैरे तर मिक्स व्हायला पाहिजे ना पहिले. आणि मला सांगा मी ब्लॉग्स बनवतो, दिसतोय ना, मी ब्लॉग्स बनवतो पण काय काय माझे कॉन्टेंट लक्षात येतात तेव्हाच बनवतो. कारण की आता सण जास्त आहेत त्याच्यातच बनवतो. काय काय कॉन्टेंट लक्षात नाही आहेत मला, पण अजून काय कॉन्टेंट आहेत ते बनवायचे आहेत मला. मला कॉन्टेंटसाठी मदत करण्यासाठी तुम्ही मला काहीतरी चॅलेंज द्या, तुम्ही काहीतरी सजेशन द्या मला, मग मी करत जाईल तसे व्हिडिओज. तुमच्या म्हणण्यावर पण मी व्हिडिओज बनवायचे आहे. तर कमेंटमध्ये जरा टाकत जा काय ना काहीतरी, दादा हे कर, दादा ते कर, असं असं सांगत जा. आता तुम्हाला सांगतो ब्लॉग लेट काय येतात कारण की मध्येच माझे पेपर सुरू होते. रक्षाबंधनला एक सुट्टी होती, नंतर 2 पेपर होते, मग त्याच्यात जमलं नाही. नंतर स्कूल सुरू होती, त्याच्यात मला कंटाळा आला कारण चिका टाईम होता. तरी पण मी केला नाही, आळसपणाने माझी वाट लावली. मग कालचा दिवस भेटला, आज सुट्टी होती, मग कालच्या दिवसात सगळं काम करून घेतलं. मी एडिटिंग करून टाकली, थंबनेल बनवून टाकला. फक्त आता जरा शेवटी थोडंसं बाकी मग एक्सपोर्ट करून घेईन आणि व्हिडिओ येईल लगेच. टेन्शन नको घेऊ तुम्ही, लगेच येईल व्हिडिओ. आपली मॅगी बनत आहे. मॅगी काय 2 मिनिटात बनणार नाही, तिला चिकन वेळ जाईल. त्यामध्ये वेजीस म्हणून थोडेसे मी टॅमॅटो पण टाकते. हे बघा टॅमॅटो, ही बघा शुरीने कापू करू मला. तर काहीच मला टॅमॅटो कापून झाला. तर टॅमॅटो मी मॅगीत टाकलाय. आता जरा अजून हलवून घेतो मी त्याला. आणि तर काही क्लिप्स आहेत ना मी ह्याच्यामध्ये फास्ट करून घेतो कारण की मी जरा काहीच बोलणार नाही, मग ते क्लिप्स मी फास्ट करून घेईन. ते समजून घ्या जरा, समजून घ्यायची की तुम्हालाच कंटाळा येईल एवढा मोठा बघून. हीच व्हिडिओ आता 11 मिनिटाची झाली असेल. व्लॉग माझा 3 मिनिटाचा होतं, ही व्हिडिओ 11 मिनिटाची झाली. वा वा वा, जगत आता सजीव म्हणजे महाराज. ते फायनली काही आपली मॅगी बनवून झालेली आहे, रेडी झाली आपली मॅगी बनवून. मी हिला बाहेर घेऊन जातो आणि हादरतो म्हणजे खातो. आणि घरी घाईस मम्मी पप्पा दोन्ही नाहीत म्हणून मी जोरदारात पाठीचा एवढा ओरडू शकतो. कोण काय बोलणार आहे. तर काहीच आता मी इथं मॅगी बनवून बसलो आणि समोर टी व्ही बघतोय. बघा समोर आहे श्रीमान दादा, आमचा माझा फेवरेट युट्यूबर म्हणजे महाराष्ट्राचा. तर गाईज मला श्रीमान दादाचे ब्लॉग भरपूर आवडतात. मी ब्लॉग बनवायला थोडाफार त्याच्यापासून इन्स्पायर झालेलं. मी ब्लॉग बनवायचे, मराठी माणूस आहे पण बनवायचेच आपल्याला. ब्लॉग बनवून काहीतरी करायचं आहे आपल्याला, म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केले आणि मजा येते बनवायला म्हणून मी बनवतो. तर काही आता आम्ही चाललो आहे, दुकानात चाललो आहे आणि तयारी झाली आहे का बघून येत आहे. आता रुद्र आला पाहिजे, तर आता आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. बघून येतो तयारी सुरू आहे की नाही ते बघून येतो. पहिले गाडी बाहेर काढून घेतो. आणि पाऊस आहे, अजून पाऊस आहे, बंदच झाला नाही. तर काहीच ती बघा गाडी दुकानाजवळ आलेलो आलं आहे. हा बघा रुद्राने कवर घेतला, दुकानाजवळ आलेलं आहे आणि रुद्राने कवर घेतला. आता आम्ही घरी जातो. तर गाईज मी तिथून घरी जायची व्हिडिओ बनवायला विसरलो आणि मग तिथून मंदिरात जायची पण विसरलो, त्यासाठी सॉरी. काय बघा इथं हंडी आणि तिथं सामान आणलाय. सामान आता इथं म्हणजे हंडी इथं वरती लावायची. इथं रोप आहे, दिसणार नाही, इथं रोप आहे. काय गाईच बॅटरी व्हिडिओ काय विषय नाही. काय आता आम्ही आंब्याची पानं काढायला बघा, आंब्याची पानं काढायला. रशी लावतोय गाईज हंडीसाठी, रशी. हाय गाइस, मैं हूँ सार्थक का मित्र। सार्थक उधर दही हांडी पे चढ़ा है, काम कर रहा है। सार्थक उधर चढ़ा है, चढ़ा है, जय भाई।
काही पहिली हंडी फोडून झाली ती बघा तिथे. आता दुसरी हंडी फोडतायत. मी पहिली हंडी फोडली तर दुसरा थराला होतो. आता काय माहिती किती वेळ थराला असेल. हल्ली 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 वा हा बघा हा फुल मागलेला आहे आईला. आता हा विषय नाही असा फुल तू नाही मागलास मी मागलाय. दुसरा थराला होता हात बघा हात थोडासाच आहे. बाहेर टाक ना. बाहेर टाक. आता इथं दुसऱ्याचं काम चालू आहे लावायचा. तर काही आता इथं दुसरी हंडी लागली आहे ही बघा. दुसरी हंडी लागली आता. काय विषय नाही काय आता ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा इसके मुंह. तर काही आता आम्ही डॅमला चाललेलो. डॅमला आहे कामदा आणि ध्रुदा. कामत किंग म्हणायचं कामत किंग ध्रुव छपरी. कामत किंग आणि ध्रुव चव्हाण छपरी. चला तर काही आता आम्ही डॅमला जाऊन तुम्हाला भेटतो. तर काही आता आम्ही पोहोचलेलो आहोत. बघू शकता इथे आमचा डॅम आहे. इथे आमचा गण्या. आता इथे आम्ही आंघोळ करू थोडा वेळ. भरपूर डेंजरच झाला आहे. एवढा नव्हता आता जास्त पाऊस पडल्यामुळे झाला आहे. तिथे वॉझिरोला गेली आहेत ती. इथं आमचा रेडी तुझा. तर गाईज आताच आम्ही डॅमवर आंघोळ वगैरे करून झाली आणि आता निघालो होतो माणगावातली हंडी बघायला. आता तिथंच जाऊन भेटतो तुम्हाला. तर काही तिथं पण दहंडी चालू आहे अजून एक. काय आता आम्ही आदिती तटकरे यांची काय रे दहीहंडी बघायला आलो. उत्सव एंट्रन्स आहे इथून. काय छत्रीने करून म्हणजे थंडीला लागत जास्त हे ना दे इकडे. काय व्हिडिओ चालू करत आपण आलोय. बोल काहीतरी भैया. पण आपण जात आहोत. हा बबलू टबलू हॉरिझॉन्टली पकड. हा बबलू टबलू हॉरिझॉन्टली पकड. असं बघ. अजून एक जागेवर आलो. दुसरी जागा ही माणगावातलीच. आता ही दुसऱ्या जागेवर आलो. अजून एक आम्ही हे बघायला हंडी. बघा अजून एक हंडी.
तर काय माझ्या बाजूने भरतशेट गोगावले गेलं. हे बघा भरतशेट गोगावले. चला चला तर गाईज मी आता घरी आलो आणि कपडे वगैरे चेंज केलेत. खूप दमलो आता मी आराम करीन जरा वेळ. आणि तर गाईज मी ही व्हिडिओ आता इथेच एंड करतो. तर गाईज तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय.